नमस्कार मित्रांनो, माझं नाव सिद्धांत बोळणे आहे आणि आज मी गावी आलो आहे 2 दिवस झाला. तर गावी येण्याचं कारण म्हणजे आता आमच्या गावी प्रकट दिनचा कार्यक्रम आहे. आमच्या घरी प्रकट दिनचा तुम्हाला माहीत असेल, गजानन महाराज प्रकट दिन शेगाव. जर तुम्ही महाराष्ट्रातले असाल तर तुम्हाला माहिती असेल शेगाव कुठे आहे आणि शेगावमध्ये कोणाची मूर्ती आहे, कोणते देवस्थान आहेत. तर आमच्या घरी गजानन महाराजचं मंदिर आहे. जेव्हा मी जन्मलो तेव्हा माझ्या वडिलांनी असा डिसाईड केला होता की गजानन महाराजची मूर्ती घरी स्थापित करायची आणि त्या निमित्तानं आम्ही पूर्ण गावाला महाप्रसादचा कार्यक्रम देतो, महाप्रसाद देतो आणि त्याच्यासाठी आम्ही मसाला भात बनवतो, लाडू बनवतो. आणि आज आम्ही आता जाणार आहोत भाजीपाला घेण्यासाठी एवढा सारा, कारण उद्या जेवण पण आहे. तर खूप काम आहे, सकाळपासून खूप कामं करत होतो ना आम्ही, म्हणजे मी तर बहुत थकलो रे भाई. आम्ही कारनं जात आहोत आता भाजीपाला घेवासाठी, कारण एवढा सारा भाजीपाला घ्यायचा आहे. आम्ही तिघीजण जात आहोत, एवढ्या साऱ्या पोतल्या पकडलो, दोरे पकडलो आणि आता आम्ही फायनली पोचलो त्या गावामध्ये भाजीपाला घेण्यासाठी. पहिली गोष्ट तर आम्ही ज्या दिवशी भाजीपाला घेण्यासाठी गेलो नव्हतो त्या दिवशी नेमका शिवजयंतीमुळे बाजार बंद होता. त्याच्यामुळे मी म्हणलो आम्हाला तर टेन्शनच आला पहिले, आता आम्ही का करून. मग फायनली एका जणानं सांगलं का यांच्या घरी जा, मग त्यांच्या घरी तुम्हाला सगळ्या प्रकारचा भाजीपाला भेटेल. तर आम्ही त्यांच्या घरी गेलो आणि त्याच्या घरी लकीली सगळ्या प्रकारचा भाजीपाला होता. आलू, गाजर, टमाटर, फुलगोबी, कोथिंबीर तर आम्ही खराब घेऊन गेलो आणि घरी जाऊन शिवा खाल्ला. मग आम्हाला शिमला मिरची घेवायची होती, ते आम्ही दुसऱ्या गुजरीमध्ये 2 दुकान भरले होते. आम्ही तिकडे गेलो शिमला मिरची घेवासाठी. तर आम्ही शिमला मिरची घेतलो. ह्या गुजरीमध्ये फक्त 2 दुकान होते आणि आम्हाला शिमला मिरची फायनली भेटली आणि आमची गाडीनं धोका दिलं तर आम्हाला धक्के मारून चालू करावं लागत होती. तर मोठी जिरली रे बाबा हे धक्के मारू. फायनली आमची गाडी सुरू झाली आणि आम्ही आता निघत आहोत ह्या घराकडं. तुम्ही पाहू शकता मी किती थकला आणि किती भाजीपाला घेण्यात आला आहे. हा महागाव हो. आणि आता आम्ही साफ करता हा भाजीपाला. घरी पोचलो ना आम्ही आणि एक भाजीपाला काढलो. आमच्या घरचे सगळे लोक भाजीपाला साफ करण्यामध्ये लागले आहेत. हे 2 जावई आहेत. आता वाटाण्याचे शेंगा हे निसत आहेत. माझे बाबा फुलगोबी साफ करत आहेत आणि हे बाया लसण अद्रक साफ करत आहेत. पाहू शकता एक छोटासा कार्यक्रम जरी राहिला तर किती कामं राहतात घरी. आणि हा लौकी तर भाई लौकी बकऱ्याचा हाड तर कामात कापतच नव्हता. आता हे बुंदी आचारी आला हे बुंदी बनवासाठी. फायनली त्यानं बुंदी बनवलं आणि बुंदीमुळे आम्ही बनवलो लड्डू तर आम्ही खूप सारे बनवलो. जसं की तुम्ही पाहू शकता लड्डू किती सारे बनले आहेत. हे पहिल्या रूममध्ये लड्डू गलतीनं माझ्या हातून सांडले, पण हे घरी कोणाला माहीत नाही हे लड्डू सांडले म्हणून. आणि मी महाप्रसादच्या पहिलेच लड्डू खाऊन टाकलो. मला माहीतच नव्हतं का महाप्रसादच्या पहिले लड्डू नव्हेत खायचे. नंतर मला माहीत झालं, रिअलाईज झालं, अरे मी म्हणलो यार महाप्रसादच्या आधीच मी लड्डू खाऊन टाकलो. हे आता हे दुसरी रूम आणि तुम्ही पाहू शकता हे लड्डू किती टेस्टी दिसत आहेत. मोतीचूरचेच होत वाटते, पण घरीच आम्ही लड्डू बनवतो. आणि आता रात्र झाली आहे. आम्हाला खायची होती लौकीचे वडे, तर आम्हाला खायची इच्छा झाली तर आम्ही लौकीचे वडे बनवत आहोत. हे जावई स्वतःच त्यांनी इनिशिएटिव्ह घेतला लौकीचे वडे बनवासाठी. घरी छोटासा जरी कार्यक्रम राहिला तरी मॅनपॉवर बहुत लागते आणि कामं तर भयानक राहतात. म्हणजे लिटरली आम्ही सगळे लोक 5 मिनिटाची फुरसत नव्हती. सगळेजण दमभर कामं करत होते. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आम्हाला वांगे पाहिजे होती भाजीसाठी आणि वांगेच बाजारात भेटले नाही. मग आमच्या घरी एक रिलेटिव्ह येणार होती. तिनं स्वतःच्या शेतातून हा सगळा जो मटेरियल दिसत आहे तिनं घेऊन आली. हा एवढा सारा बसमध्ये घेऊन आली. हे वांगे गावठी वांगे तिच्या वावरात पिकते तर तिनं वांगे आणलं, कांद्याचा पाला आणलं, हे गहू, हे वाटाणा, हे सगळे तिनं घेऊन आलं. तिच्यामुळे खूप मदत झाली घरी, कारण वांगे अवेलेबलच नव्हते बाजारात. हे तुम्ही बघू शकता. हे सगळं तुम्ही खाल्ल्या का इथून कोणता आयटम सांगा बरं. आणि हे एकदम फ्रेश आहे. तिनं म्हणजे लगेच दुपारी तोडलं आणि रात्री घेऊन आली ते. तर थँक्यू टू मोठी आई. आणि आज हाच होता माझ्या व्लॉगमध्ये. लाईक करा आणि सबस्क्राईब करा.